राजाराम बापू पाटील हे व्यक्तिमत्व आपण जर एका वाक्यात सांगायचं असेल तर ते कसं सांगाल? बापू हे एक आगळं वेगळं रसायन होतं, आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळं ते अवघ्या वाळवे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते लोकप्रिय असं व्यक्तिमत्व होतं. राजाराम बापूंच्या बालपणीतल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी त्यांना मोठा नेता बनवलं? शैक्षणिक सुविधा त्यांना मिळाल्या नाहीत, त्या सुविधा इतरांना पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले. असं त्यांचं ते बालपण हे शिक्षणासाठी भटकंती करावं लागणार असं त्यांचं बालपण त्यांनी ते तशा पद्धतीने शिक्षण पूर्ण केलं. कासेगाव शिक्षण संस्थेचा उल्लेख तुम्ही आता केलात. ती स्थापना करण्यामागचं त्यांचं दूरदृष्टी काय होते? आता त्या काळात वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यातल्या मतभेदातून आजच्या राज्यकर्त्यांनी काय शिकायला हवं? बापूंचं मत असं होतं, आज जरी तुम्ही त्या वारण खोऱ्यामध्ये गेला तर आता जिथं जे धरण आहे चांदोलीचं वारणा नदीवरती, त्या धरणाच्या सर्वात पूर्वेकडल्या बाजूला जर पाहिलं तर आज जशी चांदोलीच्या धरणाची भिंत तिथलं जसं नैसर्गिक परिस्थिती आहे तशीच परिस्थिती काही अंतरावरती पुढं कुसगाव नावाचं गाव आहे. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत कासेगाव शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक पी.एन. पाटील सर. सर नमस्कार, तुमचं सांगली पॉडकास्टवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. विशेषतः आज तुमच्यासोबत आपण राजाराम बापू पाटील हे व्यक्तिमत्व ह्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. राजाराम बापू पाटील हे व्यक्तिमत्व आपण जर एका वाक्यात सांगायचं असेल तर ते कसं सांगाल? प्रथमतः या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर मोरे सर, मी तुमचे या ठिकाणी आभार मानू इच्छितो किंवा धन्यवाद देऊ इच्छितो. कारण तुमच्या सांगली पॉडकास्टच्या माध्यमातून एका दैवतावरती बोलण्याची मला संधी मिळते. हे माझं स्वतःचं मी भाग्य मानतो. कारण माझ्या बालमनावरती ज्या व्यक्तिमत्वानं अधिराज्य केलं त्या स्वर्गीय लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल आज बोलण्याची मला संधी मिळते, हे या ठिकाणी मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला की बापू हे व्यक्तिमत्व कसं होतं. बापूंचं व्यक्तिमत्वाबद्दल सांगत असताना सदैव स्मित हास्य असणारं एक प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते राजाराम बापू पाटील. बापूंच्या अनेक गोष्टींचा साक्षीदार होण्याचं मला सद्भाग्य लाभलं. मी विद्यार्थी दशेमध्ये होतो. अगदी नकळत्या वयापासून बापूंना जवळून पाहण्याची मला संधी मिळाली. त्यावेळेला प्रत्येक वेळेला बापूंचा तो हसरा चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्व हे प्रत्येक माणसाला भावत होतं किंवा प्रत्येक व्यक्तीच्या मनावरती अधिराज्य करत होतं. तत्कालीन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांमध्ये बापू हे एक आगळं वेगळं रसायन होतं, आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळं ते अवघ्या वाळवे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते लोकप्रिय असं व्यक्तिमत्व होतं. आजच्या पिढीने राजाराम बापूंची ओळख का करून घ्यावी? रोहितजी, या प्रश्नाचं उत्तर देताना सध्याच्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाबद्दल थोडंसं आपण बोलणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं सुरू आहे, या राजकारणाकडं पाहत असताना सर्वसामान्य माणसाला या राजकारणाची घृणा येऊ लागलेली. कारण एका पक्षातून उमेदवार निवडून येतो, आमदार होतो, खासदार होतो आणि नंतर काही आमिषाला बळी पडून किंवा काही समस्यांना गलित गात्र होऊन तो या ठिकाणी दल बदलताना आपल्याला पाहायला मिळतो. अशा या देशातल्या राजकारणाच्या स्थितीबद्दल या ठिकाणी बोलत असताना बापूंचं व्यक्तिमत्व
हे पूर्णपणे वेगळं होतं. कारण आजच्या तरुणाईनं आजच्या राजकारणातल्या अशा एखाद्या कोणत्या नेत्याकडून आदर्श घ्यावेत असे नेतेच राहिलेले नाहीत असं मला स्वतःला वाटतं. मग अशा तरुणाईंना मी निश्चितपणानं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की लोकनेते राजाराम बापू पाटील हे नुसते राजकारणी नव्हते, तर गरजेपुरतं त्यांनी राजकारण केलं, खऱ्या अर्थानं ते समाजकारणी होते. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपल्याला जे काय करावं लागेल ते करण्यासाठी लोकनेते राजाराम बापू पाटील हे अहोरात्र धडपडत राहिले. सर्वसामान्य माणसाचा विकास, सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी बापूंनी आपला देह वेचला आणि मग असं व्यक्तिमत्व आजच्या तरुणाई पुढं आदर्श असावं असं मला वाटतं. आजच्या तरुणांनी बापू समजावून घ्यावेत, बापूंना जाणून घ्यावं, बापूंचं व्यक्तिमत्व हे कशा पद्धतीनं बहरत गेलं, कशा पद्धतीनं त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये या ठिकाणी प्रकाश निर्माण केला, हे या ठिकाणी निश्चितपणानं आजच्या तरुणाईला हे बापूंचं व्यक्तिमत्व एखाद्या परिसरासारखं वाटेल असं मला स्वतःला वाटतं. कारण बापूंनी या ठिकाणी आपल्या जीवनाच्या मार्गाने वाटचाल करत असताना अनेक माध्यमातून, मग शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सहकार असेल, कृषी असेल, अशा विविध क्षेत्राच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राचा कायापालट कसा करता येईल, विशेषतः सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुके असतील किंवा वाळवा तालुका असेल, या तालुक्यातल्या लोकांचा या ठिकाणी सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठीच लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी ध्येय कष्टवला, ध्येय झिजवला. म्हणून आजच्या समाजकारणांना किंवा आजच्या तरुणाईला मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की बापूंच्या व्यक्तिमत्वाचा आदर्श हा प्रत्येक तरुणांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी असं मला स्वतःला वाटतं. राजाराम बापूंच्या बालपणीतल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी त्यांना मोठा नेता बनवलं? तसं पाहिलं तर बापूंचं बालपण, जन्म त्यांच्या आजोळी वडगाव हवेली या ठिकाणी 1 ऑगस्ट 1920 रोजी. बघा, तो जन्माचा सुद्धा प्रसंग असा आश्चर्यजनक आहे की लोकमान्य टिळक यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला आणि त्याच दिवशी मला स्वतःला असं वाटतं, एक संतवचन आहे, जैसे जीर्ण वस्त्र सोडीजे नूतन वेडीजे तैसे देहांतराते. तसं या ठिकाणी लोकमान्य टिळकांचं शरीर थकलं, ते थकलेलं शरीरातला आत्मा बापूंच्या रूपानं परत ते सामाजिक कार्य करण्यासाठी बापूंच्या रूपानं अवतरला असं म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही असं मला वाटतं. असा बापूंचा जन्म झाला. आनंद पाटील आणि पुतळा माता त्यांचे माता पिता, शेतकरी कुटुंब, वारकरी कुटुंब, पंढरीची वारी नियमानं या ठिकाणी करणारे हे अनंत पाटील बापूंचे वडील. थोडीफार शेती, घरची आर्थिक परिस्थिती बेताबाताची, अशा परिस्थितीमध्ये मात्र आपल्या मुलानं शिकावं, चांगलं शिक्षण घ्यावं अशी मनापासूनची आस या ठिकाणी बापूंच्या आईवडिलांच्या मनामध्ये होती. पारतंत्र्याचा कालखंड होता, शैक्षणिक फारशा सुविधा नव्हत्या. काशेगाव सारख्या ठिकाणी 4थी पर्यंतची शाळा होती. बापूंचं 4थी पर्यंतचे शिक्षण कासेगावमध्ये झालं. तिथून पुढचं ते शिक्षण घेण्यासाठी नेरले या ठिकाणी त्यांना जावं लागलं. 7वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी नेरल्याला पायी चालत जाऊन या ठिकाणी पूर्ण केलं. म्हणजे बालवयामध्ये शिक्षण घेण्यासाठी बापूंना खूप मोठा त्रास सहन करावा लागला. अगदी पुढचं महाविद्यालयीन शिक्षण किंवा या ठिकाणी LLB पर्यंत शिक्षण घेताना बापूंना अनेक कष्ट पडले. आणि मग ज्यावेळेला आपलं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळेला आपल्या वाट्याला ज्या पद्धतीनं शिक्षण घेताना यातना
आपल्याला सहन कराव्या लागल्या, त्या यातना पुढच्या पिढींना लागू नयेत हा उदात्त मनामध्ये विचार ठेवून बापूंनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात करत असताना शैक्षणिक कार्याला पहिल्यांदा प्रारंभ केला आणि शिक्षणाच्या सोयी खेडोपाडी वाड्या वस्त्यांवरती कशा करता येतील यासाठी बापूंनी प्रयत्न सुरू केले आणि बापूंच्या बालपणामध्ये ज्या शैक्षणिक सुविधा त्यांना मिळाल्या नाहीत त्या सुविधा इतरांना पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले. असं त्यांचं ते बालपण हे शिक्षणासाठी भटकंती करावं लागणार असं त्यांचं बालपण त्यांनी ते तशा पद्धतीने शिक्षण पूर्ण केलं. 1942च्या आंदोलनात बापूंचा सहभाग किती मोठा होता? हां, आता मोरे सर 1942च्या आंदोलनामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा तो कालखंड होता. अतिशय नेटानं हा स्वातंत्र्य लढा सर्व देशभर या ठिकाणी उठाव झालेला होता. या लढ्यामध्ये बापूंची भूमिका खूप महत्त्वाची ठरली या अर्थानं की बापू नुकतेच आपलं वकिलीचं शिक्षण पूर्ण करून आलेले होते. कासेगावला साने गुरुजींच्या उपस्थितीमध्ये एक शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 1945चा तो कालखंड होता आणि मग त्यावेळेला हे तरुण असणारे राजाराम बापू साने गुरुजींच्या नजरेत बसले, कारण त्या शिबिरामध्ये ते शिबिर यशस्वी होण्यासाठी लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी घेतलेले कष्ट आणि ते यशस्वी झालेले शिबिर हे पाहून आपल्या मनोगतातून साने गुरुजींनी बापूंच्याबद्दल असे त्यावेळेला उद्गार काढलेले होते की राजाराम पाटील नावाचा हा तरुण हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चमकल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची भविष्यवाणी बापूंच्या कार्याबद्दल ही या ठिकाणी साने गुरुजींनी केलेली होती. 1942च्या कालखंडामध्ये आपल्या या वाळवे तालुक्यामध्ये अनेक भूमिगत असे क्रांतिकारक होते, देशभक्त होते आणि भूमिगत राहून इंग्रजांना त्यांनी सळो की पळो करून सोडलेलं होतं. मग त्याच्यामध्ये बाबूजी पाटणकर असतील किंवा वाटेगावचे बर्डे गुरुजी असतील किंवा बांबोड्याचे मारुती माने असतील, असेही अनेक माणसं, अगदी माझ्या गावचे बाबू खोत असतील, या पंचक्रोशीमधले अनेक असे क्रांतिकारक भूमिगत राहून कार्य करत होते. अशा भूमिगतांना या ठिकाणी मदत करण्याचं कार्य बापू अतिशय चांगल्या पद्धतीनं करत होते. भूमिगतांची सर्व व्यवस्था करणं, त्यांच्या या ठिकाणी राहण्याच्या किंवा इतर सर्व सोयी करून देण्यामध्ये बापूंचा खूप मोठा सहभाग असायचा आणि अशा पद्धतीनं ते 1942च्या लढ्यामध्ये ते सहभागी होत गेले आणि तत्कालीन जे क्रांतिकारक होते आपल्या पंचक्रोशीमधले, आपल्या तालुक्यातले, त्यांनी सुद्धा राजाराम पाटील नावाचा हा तरुण युवक अतिशय झोकून देऊन काम करतो आहे याच्या पाठीशी ताकद उभा करण्याचं कार्य त्यावेळेच्या तत्कालीन देशभक्तांनी, क्रांतिकाऱ्यांनी केलं आणि त्याच ताकदीच्या जोरावरती बापूंचं व्यक्तिमत्व हे या ठिकाणी पुढं पुढं भरत गेलं. असा बापूंचा 1942च्या चळवळीमध्ये, लढ्यामध्ये सहभाग दिवसेंदिवस वाढत गेला. त्यातूनच बापूंच्या सामाजिक क्षेत्राला सुरुवात झाली असं म्हटलं तर फारसं वावग होणार नाही. बापूंचं राजकारणात येण्यामागचा उद्देश काय होता? मुळातच मी तुम्हाला याच्या अगोदर जे 2 प्रश्न विचारले त्या प्रश्नामध्ये सुद्धा त्याची उत्तरं अप्रत्यक्षता आलेली आपल्याला पाहायला मिळतील. बापूंनी, मी सुरुवातीलाच म्हटलं, राजकारण कमी समाजकारण जास्त असा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवूनच आपल्या संपूर्ण जीवनाची वाटचाल केलेली पाहायला मिळते. बापूंनी आपल्या विभागामध्ये, म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की त्यांना शिक्षणासाठी 10 दिशा भटकंती करावी लागली. अशी भटकंती पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून ज्या वेळेला बापू
स्कूल कमिटीचे चेअरमन झाले, लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले, त्यावेळेला त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये नव्हे सांगली जिल्ह्यामध्ये, त्यावेळेचा जुना सातारा जिल्हा, या संपूर्ण परिसरामध्ये शाळांची सोय करण्यासाठी अहोरात्र बापू धडपडत राहिले. ज्या गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तिथं सार्वजनिक आड खोदणे आणि त्या गावामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा सुरू करणं, म्हणजे प्राथमिक शाळा सुरू करणं, हा ध्यास बापूंनी घेतलेला होता. आणि अगदी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ह्या शाळा सुरू करण्यामध्ये बापूंनी खूप मोठं योगदान दिलेलं होतं. म्हणजे शैक्षणिक कार्यापासून बापूंच्या समाजकार्याला सुरुवात झाली. मग शिक्षणानं या ठिकाणी समाज सुधारतो. शिक्षण घेतलं तरच या ठिकाणी समाज पुढं आपला जाऊ शकेल, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून बापूंनी या कार्याला हात घातला आणि ते कार्य अतिशय नेटानं बापू बराच काळ या ठिकाणी पुढं चालवत गेले. त्याच दरम्यान 1945 साली बापूंनी कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली. आझाद विद्यालय कासेगाव आणि सर्वोदय वसतिगृह हे या ठिकाणी या शाळांचा पाया घातला आणि तिथून पुढं या ठिकाणी या परिसरामध्ये अनेक कासेगाव शिक्षण संस्थेच्या शाखा या ठिकाणी वाढत गेल्या आणि शिक्षणाच्या सुविधा बहुजन समाजाच्या सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मुलांसाठी या शिक्षणाच्या सुविधा म्हणजे निर्माण होत गेल्या. अशी बापूंची सामाजिक कार्यातून राजकारणात वाटचाल झाली. बापूंचं तसा व्यक्तिमत्व पाहिलं तर ते समाजकारण. या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बापूंनी अनेक सहकारी संस्थांची निर्मिती केली. हा हेतू कशासाठी त्यांनी मनामध्ये बाळगला तर निश्चितपणानं शैक्षणिक सुधारणा ही पायाभूत सुधारणा आहे. त्याच्या जोडीला बहुजन समाजाची आर्थिक सुधारणा सुद्धा झाली पाहिजे आणि ही आर्थिक सुधारणा करण्यासाठी सहकाराच्या माध्यमातूनच ही आर्थिक सुधारणा होऊ शकते, हा दृष्टिकोन बापूंचा होता. त्यामुळं सहकाराच्या माध्यमातून वाळवा सहकारी साखर कारखाना असेल, वाळवा दूध संघ असेल, वाळवा सहकारी बँक असेल, या अशा अनेक सहकारी संस्थांची स्थापना बापूंनी या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये केली. ते या ठिकाणी सक्षमपणानं आजही त्या संस्था सुरू आहेत आणि या संस्थांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं वाळवे तालुक्याचा कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे बापूंचं व्यक्तिमत्व हे राजकारणापेक्षा समाजकारणी म्हणून या ठिकाणी मला अधिक भावतं आणि त्या दृष्टीनंच बापूंनी आपली जीवनभरची वाटचाल केलेली आहे असं मला स्वतःला वाटतं. कासेगाव शिक्षण संस्थेचा उल्लेख तुम्ही आता केलात. अगदी ती स्थापना करण्यामागचं त्यांचं दूरदृष्टी काय होती? बहुजन समाजाच्या शिक्षणाची सोय व्हावी हा कासेगाव शिक्षण संस्था स्थापन करण्यामधला पहिला बापूंचा उद्देश. कारण शिक्षणानंच माणूस घडतो. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की बापू जिल्हा बोर्डामध्ये असताना गावागावामध्ये पाण्याचा आड सार्वजनिक आणि शाळा प्राथमिक शाळांची सोय व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न करत होते. त्यातूनच 1945 साली या कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या संस्थेची स्थापना नुसती केली नाहीत, संस्थापक म्हणून नुसते बापू मिळवले नाहीत, तर त्या आझाद विद्यालयाचे शिक्षक म्हणून त्यांनी काही काळ काम सुद्धा केलं. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे किंवा ज्ञानाचे धडे देण्याचं कार्यही सुरुवातीच्या कालखंडामध्ये बापूंनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कासेगाव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वाळवे तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी. आज याच संस्थेच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी भागामध्ये शाखा आहेत. याच संस्थेच्या म्हणजे उच्च शिक्षण देणाऱ्या या ठिकाणी शाखा आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचं आदर्श उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आपलं जे RIT कॉलेज आहे हे या ठिकाणी महाराष्ट्रातल्या
अनेक नामवंत कॉलेजांपैकी एक कॉलेज म्हणून आज नावारूपास येतंय. याचा पाया सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून बापूंनीच घातला. आज हे कासेगाव शिक्षण संस्था अतिशय सुंदर पद्धतीनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करताना पाहायला मिळते. तो बापूंचा शैक्षणिक वसा आणि वारसा पुढं आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय जयेंद्रराव पाटील साहेब घेऊन जाताना दिसतात. त्यांचे सुपुत्र प्रतीक दादाही तोच विचार शिक्षणाचा पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. म्हणून ही शिक्षण संस्था असेल किंवा बापूंनी स्थापन केलेल्या इतर संस्था असतील, या सर्व संस्था या आजही बहुजन समाजाच्या उद्धारासाठी प्रगतीसाठी मोठ्या नेटानं कार्य करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. हा बापूंनी घालून दिलेला विचार आजही साहेब आणि प्रतीकदादा पुढे घेऊन जाताना दिसतात आणि तालुक्यातल्या अनेक या ठिकाणी कुटुंबांना किंवा अनेक समाजांना या संस्थांचा लाभ होऊन अनेक कुटुंब अनेक समाज किंबहुना हा आपला संपूर्ण तालुका जिल्हा हा या ठिकाणी जो आज धवल क्रांती पाहायला मिळते किंवा हरित क्रांती जी पाहायला मिळते, या धवल क्रांतीचे हरित क्रांतीचे प्रेरणेते या ठिकाणी म्हणून बापूंच्या व्यक्तिमत्वाकडं अवघा महाराष्ट्र पाहतो बघतो. वाळवे तालुक्यातली इंचन इंच भूमी ओलिताखाली आली पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून बापूंनी अखंड आपलं आयुष्य या तालुक्याच्या भूमीला पाणी कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बापूंच्या जीवन कालखंडामध्ये त्यांनी खूप मोठं हे कार्य केलं. त्यांचं काही अधुरं राहिलेलं अपूर्ण राहिलेलं कार्य नंतरच्या कालखंडामध्ये जयंतराव पाटील साहेबांनी पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज वाळवे तालुक्यातीलच नव्हे तर वाळवे तालुक्याच्या आजूबाजूला असणाऱ्या तालुक्यातीलही भूमी या ठिकाणी ओलिताखाली आलेली पाहायला मिळते. हा सगळा जर विचार आपण पाहत गेलो बघत गेलो तर बापूंचा हा उदात्त हेतू होता की तो सर्वसामान्य घटक हा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सुधारला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, तरच या ठिकाणी अवघा आपला समाज पुढे जाऊ शकेल. या हेतूनं बापूंनी केलेलं हे खूप मोठं विकासात्मक कार्य आहे असं मला स्वतःला वाटतं. ग्रामीण भागात शिक्षण पोहोचवण्यासाठी राजाराम बापूंनी घेतलेले कोणते क्रांतिकारक निर्णय आहेत, थोडंसं आम्हाला संदर्भ द्या त्याचा. रोहित सर, लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी शिक्षणासाठी आपल्या जीवनातला बराचसाच कालखंड हा व्यतीत केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण बापूंनी ज्या परिस्थितीमध्ये स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं असेच दिवस पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला येऊ नयेत या हेतूनं बापूंनी ज्या वेळेला समाजकार्याला सुरुवात केली ती मुळातच शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र त्याने हातामध्ये घेतलं. बहुजन समाजाला तळागाळापर्यंत शिक्षण कसं पोचवता येईल या हेतूनं बापू जेव्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले तेव्हा अहोरात्र भ्रमंती करून प्रत्येक गावाला प्राथमिक शाळेची व्यवस्था कशी करता येईल असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक गावामध्ये प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी बापूंनी प्रचंड कष्ट घेतले. गावाला सार्वजनिक पिण्याचा आड आणि गावाला जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे प्राथमिक शाळा ही कशी सुरू करता येईल यासाठी बापूंची ती जीभ अहोरात्र भिरभिरत असायची. आज तुम्ही कुठल्याही गावामध्ये जा, शाळेची पुरातन इमारत जर असेल किंवा त्या गावातला पुरातन सार्वजनिक आड जर असेल तर त्या आडावरती किंवा शाळेच्या जुन्या इमारतीवरती जी कोनशिला तुम्हाला पाहायला मिळेल ती कोनशिला बापूंच्या नावाचीच असेल. एवढं प्रचंड कार्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये बापू स्वतः जेव्हा लोकल बोर्डाचे चेअरमन झाले, अध्यक्ष झाले तेव्हा या ठिकाणी केलं. तदनंतरच्या काळामध्ये
पुढच्या शिक्षणाची सोय व्हायला पाहिजे, यासाठी कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना या ठिकाणी बापूंनी केली. आणि महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या खात्याचे मंत्री म्हणून कार्य करत असताना सुद्धा शिक्षणाची गंगा अगदी सामान्यातल्या अतिसामान्य घटकापर्यंत कशी पोचवता येईल यासाठी बापू नेहमी आग्रही असायचे. त्यामुळं बापूंचं हे शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य हे दैदिप्यमान आणि पुढच्या पिढ्यांनी सदैव या कार्याची प्रेरणा घेऊन शैक्षणिक क्षेत्रात कार्य करायला पाहिजे, असं महान कार्य बापूंचं आहे असं मला स्वतःला वाटतं. आजच्या काळातली जी शिक्षण व्यवस्था आहे, बरोबर आहे, ह्यांनी राजाराम बापूंच्याकडनं कोणते धडे घ्यायला पाहिजेत? रोहित सर, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या शैक्षणिक सामाजिक परिस्थितीचा विचार करता खूपच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण का, बापूंना मी विद्यार्थी दशेमध्ये असताना पाहिलं. बापूंच्या आशीर्वादाने आणि जयेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून मला कासेगाव शिक्षण संस्थेतच शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मग वरिष्ठ शिक्षकांच्या बरोबर काम करत असताना बापूंचे अनेक शैक्षणिक क्षेत्रातले किस्से हे या ठिकाणी मला ऐकायला मिळाले. त्यामध्ये अनेक वरिष्ठ शिक्षक सांगायचे की बापू वर्षातून एक वेळ कासेगाव शिक्षण संस्थेतल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं एक दिवसाचं शिबिर घ्यायचं. त्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवलं जायचं आणि तो दिवस बापू संस्थेतल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बरोबर व्यतीत करायचे. मग त्यांच्या कुटुंबाची आपलेपणाने चौकशी करणं, शाळांची माहिती घेणं, शिक्षकांच्या वैयक्तिक अडीअडचणी जाणून घेणं, समजावून घेणं, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं आणि मग तो दिवस बापूंच्या सान्निध्यामध्ये त्या शिक्षकांचा जायचा. ते शिक्षक आजही असं सांगतात की तो दिवस म्हणजे या ठिकाणी एखाद्या मंदिरामध्ये देवाच्या मूर्तीसमोर बसून या ठिकाणी ध्यानमग्नपणानं घालवल्यासारखा या ठिकाणी मला वाटायचा. किंवा बापू आमच्या पाठीवरती थाप टाकून आम्हाला शिक्षणासारखं पवित्र कार्य करण्यासाठी आमच्या मनामध्ये चैतन्य भरायचं. असं हे बापूंचं कार्य शिक्षकांच्या बद्दल असायचं. आजकाल मी पाहतो, आज मी शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालो. मग जवळजवळ 35 वर्षाच्या माझ्या सेवेमध्ये मी पाहिलं, अनुभवलं, बघितलं, किंवा जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये पाहतो, इतर त्या ठिकाणी शाळांमध्ये बघतो. आजच्या जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या गुरुजनांबद्दल किंवा माध्यमिक किंवा महाविद्यालयीन कॉलेजमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापक शिक्षक मंडळींच्या बद्दल अशा पद्धतीनं आजच्या संस्था चालकांच्याकडून किंवा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांच्याकडून अशा फारशा गोष्टी होताना दिसत नाहीत. आपल्या कायद्याचा अधिकाराचा बडगा दाखवून या ठिकाणी त्या शिक्षकाला काम करायला प्रवृत्त केलं जातं. म्हणजे तो कार्य करतो, पण मनापासून झोकून देऊन कार्य करण्यासाठी त्या शिक्षकाच्या पाठीवरतीच थाप पडणं गरजेचं आहे असं मला वाटत होतं आणि बापू ते करत होते. आजच्या संस्था चालकांना आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो, कधीतरी केव्हा तरी वर्षातून अशा पद्धतीनं शिक्षकांना एकत्र करून त्यांच्या पाठीवरती थाप टाका. निश्चितपणानं ते गुरुजन सगळे मोठ्या नेटानं कार्य केल्याशिवाय राहणार नाहीत. असा संदेश हा तुमच्या माध्यमातून आजच्या संस्था चालकांना आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी बापूंचा दाखला देऊन सांगू इच्छितो.
आता राजाराम बापूंनी बऱ्याचशा सहकार संस्था सुरू केल्या. त्यांच्या मागचा त्यांचा विचार काय होता? मी मगाच्या माझ्या मनोगतामध्ये याचा थोडासा संदर्भही घेतला की बापूंनी वाळवे तालुक्यामध्ये अनेक सहकारी संस्था स्थापन केल्या. त्यामध्ये सहकारी साखर कारखाना असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, दूध संघ असेल, बँक असेल, अशा अनेक छोट्या मोठ्या संस्था स्थापन नुसत्या केल्या नाहीत, तर त्या अतिशय सक्षम पद्धतीनं बापूंच्या कालखंडामध्ये सुरू होत्या, चालल्या आणि आज बापूंच्या नंतरही जयंतराव पाटील साहेब त्या संस्था मोठ्या नेटानं चालवत आहेत. आणि त्या संस्थांमुळेच वाळवे तालुक्याचा जो आर्थिक सर्वांगीण विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या विकासाचा पाया बापूंनी स्थापन केलेल्या या संस्था आहेत असं मला स्वतःला वाटतं. कारण सहकाराच्या माध्यमातून ही सगळी किमिया साधू शकते हे तत्व बापूंनी ओळखलेलं होतं आणि म्हणूनच बापूंनी अशा अनेक छोट्या मोठ्या संस्थांची स्थापना करून आपल्या हयातीमध्ये त्या सक्षमपणे त्या सुरू होत्याच, पण बापूंच्या नंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा त्या सक्षमपणे बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्या संस्था आजही नेटानं कार्य करताना दिसतात. म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक आदर्श पश्चिम महाराष्ट्रातला विकसित भाग म्हणून वाळवे तालुक्याच्या भूमीकडं अवघा देश पाहतो बघतो. याचं खरं गुपित कुठं असेल तर बापूंनी हे रुजवलेलं जे बीज आहे संस्थांच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून, त्यात आहे असं मला स्वतःला वाटतं. राजाराम बापूंनी ज्यावेळेस सहकारी संस्था सुरू केल्या, तो सहकार क्षेत्र आणि आजच्या काळाचं सहकार क्षेत्र आहे, ह्याच्यामध्ये फरक जाणवतो का? मला स्वतःला असं वाटत नाही. बापूंनी स्थापन केलेल्या संस्थांबद्दल फक्त मी बोलतोय. कारण बापूंनी ज्या संस्था स्थापन केल्या, ज्या विचारानं त्या संस्थांची स्थापना झाली, निर्मिती झाली, तोच विचार बापूंचे नातू प्रतीकदादा, चिरंजीव जयंतराव पाटील साहेब त्याच विचारानं त्या संस्था पुढे घेऊन जात आहेत. हे चित्र तालुक्यातल्या प्रत्येक सहकारी संस्थांमधून पाहायला मिळतं असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्यामुळं बापूंच्या विचारापासून या संस्था कुठेही बाजूला गेलेल्या नाहीत. उलट बापूंनी लावलेली ती छोटी छोटी रोपटी होती, साहेबांनी आणि प्रतीकदादांनी त्यांचं वटवृक्षामध्ये रूपांतर केलं असंच या ठिकाणी मला म्हणावं लागतं. आता त्या काळात वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील ह्यांच्यातल्या मतभेदातून आजच्या राज्यकर्त्यांनी काय शिकायला हवं? मुळातच बापू दादा हा मोठा संघर्ष होऊन गेला. माझ्या बालपणाचा तो कालखंड असेल, नकळत्या वयामध्ये तो संघर्ष झाला. हा वैयक्तिक दादांच्या किंवा बापूंच्या स्वार्थासाठी संघर्ष झाला असं मला स्वतःला म्हणवत नाही किंवा कोणीही म्हणू शकणार नाही. कारण चांदोलीला जे आज धरण आपण पाहतो बघतो, त्या धरणाच्या निर्मितीवरून खऱ्या अर्थानं दादा बापू हा संघर्ष सुरू झाला. हे या ठिकाणी माझ्या माहितीमध्ये असलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. बापूंचं मत असं होतं, आज जरी तुम्ही त्या वारण खोऱ्यामध्ये गेला तर आता जिथं जे धरण आहे चांदोलीचं वारणा नदीवरती, त्या धरणाच्या सरळ पूर्वेकडल्या बाजूला जर पाहिलं तर आज जशी चांदोलीच्या धरणाची भिंत, तिथलं जसं नैसर्गिक परिस्थिती आहे तशीच परिस्थिती काही अंतरावरती पुढं खुसगाव नावाचं गाव आहे, त्या गावाच्या परिसरामध्ये तशाच पद्धतीची नैसर्गिक स्थिती आहे असं मला वाटतं. बापूंचं असं मत होतं की हे धरण चांदोलीला न होता खुसगावला व्हावं, कारण ते अधिक TMCचं धरण होऊ शकेल, मोठं धरण होऊ शकेल, पाण्याचा साठा खूप तिथं होऊ शकेल आणि ते पाणी
आपल्या सांगली जिल्ह्यातले जे दुष्काळग्रस्त तालुके आहेत, जत असेल, कवटेमंकाळ असेल, आटपाडी असेल, हे जे पूर्वेकडे मिरजचा भाग असेल, हे जे आपल्या भागातले दुष्काळग्रस्त तालुके आहेत की त्या तालुक्यांना दरवर्षी दुष्काळाला सामोरं जावं लागतं. अशा दुष्काळग्रस्त भागामध्ये ते पाणी, कुसगावच्या धरणाचं पाणी आपल्याला नेता येईल, अपुरं पडणार नाही. अगदी त्याच्याही पुढं सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी जाऊ शकेल आणि अवघा सगळा भाग सुजलाम सुफलाम करता येईल. या उदात्त हेतूनं खरं म्हणजे बापूंचं स्वप्न होतं, इच्छा होती की हे धरण कुसगावला व्हावं. त्यावेळेला दादा आणि बापू या मुद्द्यावर संघर्ष होता. आता बापूंचं मत काय होतं की इथं धरण झालं तर पाणी साठा जास्त, पाण्याचा अधिक वापर दुष्काळग्रस्त भागाला होऊ शकेल. याच्या उलट वसंतदादांचं मत असं होतं की कुसगावला जर धरण बांधलं तर त्या धरण बांधण्यामुळं, त्या पाणी साठ्यामुळं पाणलोट क्षेत्रामध्ये असणारी जी गावं आहेत जिथं पाणी साठलं जाणार, ती गावं अधिक उठतायत. म्हणजे अधिक गावांचं स्थलांतर करावं लागेल आणि मग ते स्थलांतर करणं हे खूप मोठं जिकिरीचं होऊन जाईल. ही दोन मतमतांतर होती. म्हणजे दादांचाही काय असा दृष्टिकोन नव्हता की त्या पूर्वेकडल्या तालुक्यांना पाणी जाऊ नये असं, पण दादांचा हेतू काय होता, विस्थापित गावं अधिक होत आहेत. बापूंचं मत होतं विस्थापित गावं झालं तरी चालतील, त्यांना आपण त्यांची सोय करू, योग्य पद्धतीनं त्या गावांना आपण अन्य ठिकाणी वसवू. यातूनच हा संघर्ष पेटत गेला, वाढत गेला आणि त्यात बापूंच्या पदरी निराशा आली. चांदोली धरण झालं, कमी टीएमसीचं कमी पाणी साठा असतं, ते छोटेखानी धरण आहे. यातला उदात्त हेतू बापूंचा आपण लक्षात घेतला पाहिजे. हा संघर्ष त्यांचा वैयक्तिक नव्हता, स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हता, अवघ्या मानवजातीच्या भल्यासाठीच दोघांची ती मतं होती असं मला वाटतं. आता राजाराम बापू जाऊन बराच काळ निघून गेलाय, बरोबर आहे. आज जर राजाराम बापू असते तरी त्यांनी कोणत्या गोष्टीवरती भर दिला असता? मला असं वाटतं बापूंनी आपल्या जीवनाची वाटचाल ज्या क्षेत्राला हात घालून केली, त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, दुग्ध व्यवसायामध्ये, म्हणजे जेणेकरून बहुजन समाजाचा जो मुख्य व्यवसाय आहे शेती आणि शेतीशी निगडीत इतर व्यवसाय आणि शिक्षण, या क्षेत्रातच बापूंनी आजही झोकून देऊनच कार्य केलं असतं. एव्हाना मी असं म्हणेन की बापूच्या अकाली निधनामुळं हा तालुका पोरका झाला. बापूंच्या मनातला तालुका निर्माण करण्याचं कार्य त्यांच्या अकाली निधनामुळं अपुरं राहिलं, पण ते कार्य नंतर जयंत पाटीलराव साहेबांनी ते मोठ्या नेत्यानं पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज बापू हयात असते तर आज जी जयंतराव पाटील साहेबांची जी कृती आहे, कार्य करण्याची जी पद्धती आहे, तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन जे साहेब आज कार्य करतायत, प्रतिदादा करतायत, तशाच पद्धतीचं किंबहुना या ठिकाणी त्याच्यापेक्षा अधिक सरस हे या ठिकाणी बापूंनी कार्य आपलं पुढं चालू ठेवलं असतं. तोच वसानी वारसा आज साहेब आणि प्रतिदादा चालवत आहेत असं मला स्वतःला वाटतं. आता आजची तरुण पिढी आहे, आजच्या काळातले लोकप्रतिनिधी आहेत, बरोबर आहे. राजाराम बापूंच्या माध्यमातून जर एक संदेश त्यांना द्यायचा झाले तर तो काय असेल? आजच्या तरुण पिढीला हा संदेश देत असताना रोहित सर मुळात बापू हे लोकनेते होते. बापू आयात कार्यकर्ते त्यांनी कधीही आपल्या संघटनेमध्ये घेतले नाहीत. बापू स्वतः कार्यकर्ते तयार करत होते. याचं आदर्श उदाहरण मी बालपणापासून पाहतो. माझे वडील स्वर्गीय नामदेव दादा
हा शेतकरी कुटुंबातला एक शेती करणारा सर्वसामान्य तांबे गावामध्ये जन्मलेला एक शेतकरी, सामान्य, अतिसामान्य. पण या तरुणाकडं बापूंनी काही विशेष गुण आहेत हे हेरलं पाहिलं आणि माझ्या वडिलांना त्यांनी समाजकारण म्हणजे काय याचे हळूहळू धडे देत गेले. म्हणून आज जो आमच्या कुटुंबाला सामाजिक दृष्टिकोन पाहायला मिळतो, बघायला मिळतो, आज आम्ही आमच्या परीनं सामाजिक कार्यामध्ये जे काय आम्ही योगदान देतोय त्याचा पाया बापूंनी घातला. अशी कितीतरी या तालुक्यातली कुटुंब आहेत, घरं आहेत, समाज आहेत की बापूंनी या घरांना सामाजिक दृष्टिकोन दिला, शैक्षणिक दृष्टिकोन दिला. आज मुलाखत देण्यासाठी मी तुमच्या पुढे बसलोय, ही बसण्याची संधी सुद्धा बापूंच्या पुण्याईमुळेच प्राप्त झालेली आहे असं मला स्वतःला म्हणावं असं वाटतं. कारण बापूंचा विचार आमच्या कुटुंबामध्ये रुजला नसता तर आम्ही कुठेतरी शेतामध्ये कष्ट करत राबतच राहिलो असतो. बापूंच्या सारख्या व्यक्तिमत्वाचा जे परिस स्पर्श माझ्या कुटुंबाला झाला, म्हणून या ठिकाणी आज आमचं कुटुंब हे या ठिकाणी अशा पद्धतीनं शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये छोट्या पद्धतीनं वाटचाल करताना दिसतं. अशी तालुक्यातली असंख्य कुटुंब आहेत. म्हणून मी सांगतो आजच्या राजकारण्यांना आयात कार्यकर्ते आणण्यापेक्षा कार्यकर्ता तयार करायला शिका की जे बापूंनी असे निष्ठावान कार्यकर्ते तयार केले, त्यांच्या पंखात बळ दिलं, असं पंखात बळ देणाऱ्या नेत्यांची आजच्या समाजाला गरज आहे. कारण आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपण पाहतोय बघतोय की असे आयात कार्यकर्ते स्वीकारले जातात, आपल्या गटामध्ये घेतले जातात आणि त्यांच्या जोरावरती राजकारण केलं जातं. आज निष्ठेला महत्व राहिलेलं नाही, पक्षाला महत्व राहिलेलं नाही. आज ज्याच्याकडं पैसा आणि संपत्ती पैसा आणि मॅन पॉवर ज्यांच्याकडे आहे अशाच ठराविक मक्तेदारीच्या लोकांच्या हातात हे राजकारण चाललंय असं मला वाटतं. म्हणून मी तुमच्या माध्यमातून, मी एवढा मोठा नाहीये पण सांगू इच्छितो, बापूंसारख्या लोकनेत्याची आजच्या समाजाला गरज आहे, आजच्या राजकारणाला गरज आहे, आजच्या राजकीय नेत्यांना बापूंच्या विचारानं चालण्याची गरज आहे असं मला वाटतं. तेव्हाच या ठिकाणी आजच्या तरुणाईकडे जर पाहिलं बघितलं तर आजची तरुणाई राजकारणापासून बाजूला जाते. याचं कारण इथंच लपलेलं आहे. कारण खऱ्या अर्थानं निष्ठेनं श्रद्धेनं काम करण्याची इच्छा असणारे अनेक तरुण समाजामध्ये आहेत. पण अशा पद्धतीनं काम करणाऱ्या तरुणांना ठराविक लोकांची जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी असणारी लोक खाली खेचतात. त्याच्यावरती अनेक पद्धतीच्या समस्या निर्माण होतात. मग अशी सुशिक्षित सुधारलेली पुढारलेली जाण असणारी तरुणाई राजकारणापासून बाजूला जाताना दिसते. हे जर थांबवायचं असेल तर तुमच्या माध्यमातून मी आजच्या राजकारणाला सांगू इच्छितो, या चांगल्या तरुणाईला राजकारणामध्ये आणण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अधिक अगोदर बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता आपल्या मुलाखतीचा शेवटचा भाग आहे, त्याच्यामध्ये आपण रॅपिड फायर घेतो. म्हणजे एका शब्दात किंवा एका वाक्यात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न माझा असा आहे, एका शब्दात राजाराम बापू. बापू पदयात्री. त्यांचा सर्वात मोठा गुण. सदैव चेहऱ्यावरती हसरेपण आणि प्रसन्न व्यक्तिमत्व. त्यांचा सर्वात मोठा निर्णय. बापूंचा सर्वात मोठा निर्णय माझ्या दृष्टीने मला स्वतःला असा वाटतो की त्यावेळच्या काळातली LLBचं शिक्षण घेतलेलं असताना सुद्धा अंगावरती काळा कोट घालून वकिली न करता स्वतःला त्यांनी समाजकारणामध्ये झोकून दिलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत
बापूंनी समाजकार्य केलं. सर्वात मोठं स्वप्न. सर्वसामान्य समाजाचा उद्धार, अवघ्या मानवजातीच्या कल्याणासाठी त्याने ध्येय झिजवला. या तालुक्यातल्या सामान्यातल्या अतिसामान्य घटकाचा उद्धार, विकास, प्रगती कशी होईल हेच बापूंचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी बापू अखंडपणे राबत राहिले. सर्वात मोठं अपूर्ण राहिलेलं काम. बापूंच्या दृष्टीनं अपूर्ण राहिलेलं कार्य मी असं म्हणेन की बापूंनी आपल्या जीवन कालखंडामध्ये वाळवे तालुक्यातली इंच भूमी ओलिताखाली आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. बरीचशीच भूमी ओलिताखाली आणली, पण त्यांच्या अकाली निधनामुळं तालुक्यातला काही भाग हा या ठिकाणी ओलिताखाली आणता आला नाही बापूंना अकाली निधनामुळं. पण नंतर मात्र त्यांचे सुपुत्र जयेंद्रराव पाटील साहेब यांनी हे या ठिकाणी वाळवे तालुक्यातली इंच भूमी ओलिताखाली आणली. पण बापूंचं स्वप्न मात्र ते थोडंसं अधूर राहिलं असं मला स्वतःला वाटतं. आज कोणत्या क्षेत्रात बापूंची उणीव जाणवते? राजकारण क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा दैवताची निश्चितपणानं उणीवच या ठिकाणी भासते. कारण आजचं सहकार क्षेत्र, आजचं शैक्षणिक क्षेत्र, या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि मी माझ्या लहानपणी बापूंच्या कालखंडातलं ते पाहिलेलं सहकार क्षेत्र, याच्यामध्ये खूप मोठी तफावत मला पाहायला मिळते. आणि म्हणून बापूंच्या काळातले ते मंतरलेले दिवस पुन्हा या तालुक्यामध्ये अवतरावेत असं मला स्वतःला वाटतं. आणि सर, खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा तुमच्यासोबत चर्चेसाठी आम्हाला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद तुम्ही देण्यापेक्षा मला स्वतःला असं वाटतं की लोकनेते राजाराम बापू पाटील या दैवतावरती माझ्यासारख्या सामान्यातल्या अतिसामान्य व्यक्तीला तुमच्या या सांगली ब्रॉडकास्टच्या माध्यमातून बोलण्याची तुम्ही संधी उपलब्ध करून दिली. खरं म्हणजे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. कारण माझा नेहमीच राजाराम बापू या व्यक्तिमत्वाबद्दल माझ्या वैयक्तिक एकट्याच्याच नव्हे तर माझ्या कुटुंबामध्ये दैवत म्हणूनच या ठिकाणी मी या व्यक्तिमत्वाकडे पाहत आलो, दैवत म्हणूनच पूजत आलो. आजही या ठिकाणी माझी दिवसाची सुरुवात होते आईवडिलांच्या फोटोला, प्रतिमेला ज्या वेळेला मी दर्शन घेतो त्याच वेळेला बापूंच्याही प्रतिमेच्या पुढं उभं राहून दर्शन घेऊनच माझ्या दिवसाला सुरुवात होते. अशी कितीतरी या ठिकाणी कुटुंब या तालुक्यामध्ये आहेत. आपल्या दिवसाची सुरुवात बापूंच्या तस्बिरीला, फोटोला नमस्कार करून आपल्या दिवसाची सुरुवात करतात. मी तुम्हाला अगदी या निमित्तानं आणखीन एक किस्सा सांगू इच्छितो की मी माझ्या BEdच्या प्रोजेक्टमध्ये एक प्रोजेक्ट करायचा असतो. तो प्रोजेक्टसुद्धा लोकनेते राजाराम बापू पाटील या व्यक्तिमत्वावर मी प्रोजेक्ट केला. ती माहिती गोळा करण्यासाठी मी तालुकाभर फिरलो. त्या तालुक्यावर फिरत असताना मी बघितलं तालुक्यातल्या अनेक घरांमध्ये बापूंचा फोटो या ठिकाणी लावलेला आणि त्या फोटोची दररोज पूजा करणारे लोक मला पाहायला भेटले. अगदी कासेगावच्या शासकीय विश्रामगृहामध्ये बापू आलेले असताना खांद्यावरती घोंगडे टाकलेला एक मेंढरामागे फिरणारा धनगर गडी कुणालाही न विचारता, कुणाशी न बोलता ताड 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 आत विश्रामगृहामध्ये चालत गेला. बापूंच्या पुढे उभा राहिला, हात जोडून नमस्कार केला, बापूंच्या चरणाशी वाकून नमस्कार केला, काही न बोलता परत निघून गेला. लोकांनी बाहेर आल्यानंतर विचारलं, बापूंच्याकडे तुमचं काय काम होतं? माझं काहीच काम नव्हतं, बापूंना नुसतं बघायचं होतं. मी बापूंना भेटलो, बापूंना बघितलं, माझं काम झालं, मी निघालो. असं बापूंना दैवत मानून या ठिकाणी आपल्या जीवनाची वाटचाल करणारी आजही माणसं या तालुक्यामध्ये आहेत. त्यांच्या म्हणजे बापूंच्या गाडीवरती सिकंदर ड्रायव्हर म्हणून एक होता. अगदी
सिकंदर ड्रायव्हरनं दिवसभर गाडी चालवली, रात्रीचाही प्रवास झाला, पहाटे पहाटे पुण्याला पोचले आणि मग बापूंनी सांगितलं तुम्ही झोपा, सकाळ सकाळी मला पुढे लवकर जायचंय. सिकंदर झोपला, बापूंनी विश्रांती घेतली. पहाटे बापू लवकर उठले, सिकंदर झोपलेलाच होता. तिथं असणाऱ्या कर्मचाऱ्याला बापूंनी सांगितलं की गेले 2 दिवस झालं सिकंदर गाडीचं ड्रायव्हिंग करतोय, माझ्यावर फिरतोय, थकलाय, त्याला उठवू नका, मला फक्त एखादी रिक्षा बघून द्या. बापूंना रिक्षा बघून दिली. बापू रिक्षानं त्या ठिकाणी पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरती गेले आणि मुंबईच्या प्रवासाला बापूंनी निघून गेले. त्या कर्मचाऱ्याला बापूने सांगितलं की सिकंदर उठल्यानंतर त्याला सांगा की मी काही रागवलेलो नाही, झोपून उठल्यानंतर तू तुझा ऑटो आणि गाडी घेऊन परत जा. तो सिकंदर मला त्यानं सांगितलं, भावनिक होऊन डोळ्यात पाणी गोळा करून त्यानं मला सांगितलं की सर असा मालक मिळणे नाही. असं बापूंचं व्यक्तिमत्व होतं. मी ते माझ्या त्या अहवालामध्ये प्रोजेक्टमध्ये हे सगळे प्रसंग कथन केलेले आहेत, लिहिलेले आहेत. बापू हे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत होतं. अवघ्या महाराष्ट्राच्या उद्धारासाठी त्यांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवला. अशा बापूंना या ठिकाणी मनापासून मी अभिवादन करतो. मी थांबतो.